अशा प्रकारे लागणार आहे. ओ भाई ओ भाई ओ भाई क्या ये परफेक्ट परफेक्ट आता थोडा परफेक्ट आला. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे. आणि खरं सांगायला गेलं तर हा ब्लॉग मी खरंच खूप लेट करतोय. ऍक्च्युली लास्टचा ब्लॉग मी एप्रिलमध्ये केलता बावधन बगाडाचा, आणि डायरेक्ट त्यानंतर मी आजचा ब्लॉग करतोय, हा गणपतीचा ब्लॉग. 4 महिन्यानंतर डायरेक्ट सप्टेंबरमध्ये हा ब्लॉग करतोय मी, त्यासाठी खरंच खूप सॉरी. आणि या साईडला बघू शकता गणपतीची तयारी चालू झाली. आणि आज सकाळीच मी आलोय मुंबईवरून गावाला, आणि तुम्ही बघू शकता रात्रभर जागरण झालंय. फुल ट्रॅफिक होतं हायवेवरती. आणि आत्ताच मी सकाळी 7 वाजता पोहोचलो, रात्री 11 वाजता बसलो, 7 वाजता पोहोचलो. ना झोपलोय ना काय, नुसतं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. आणि आल्याला आता डेकोरेशन करायला घेतले, फर्स्ट फ्रेश वगैरे होऊन. आणि यावेळेसचं डेकोरेशन काहीतरी वेगळं आहे, खूप वेगळं आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी जरा सेम करायचो, पण यावेळेस जरा काहीतरी वेगळं हटके करणार आहे आम्ही. तर ते ब्लॉग लास्टपर्यंत बघा. या साईडला आपण पडदा बांधून घेतलेला आहे असा. आणि या साईडला हे जे फेविकॉल कलर्स आणि ब्रश वगैरे काढलेत ते कुठे गेलं, हां हे बघा त्याचे हे आता तुम्हाला समजलं नाही, कटआउट्स आहेत. एक राम मंदिराचे कटआउट्स आहेत, ते तिथे स्टिक करायचे. यावेळेसचा देखावा जरा राम मंदिराचा करायचा असं ठरवलं आम्ही. तर आत्ताच स्टार्टिंग केली आहे, खूप वेळ लागणार आहे डेकोरेशनसाठी. खूप काय करायचं आहे आणि वेळ पण खूप कमी आहे. तो गाइज ये जरा हटके, ये हम लोग मुंबई से लाया था, मुंबईवरून आणले आपण हे सगळं. तर हे मी आता तुम्हाला सोडून दाखवतो कसं आहे. बॅकग्राऊंड आणि हे सगळं कव्हर करणार आहे पूर्ण एरिया हा. हे अशा प्रकारे लागणार आहे. आता मी ट्रायल जस्ट बघतोय साईज वगैरे त्याची, कुठे कसं बसणार आहे असं लागणार आहे. आणि एक या साईडला आणि एक या साईडला असं असणार आहे. तरी आपली मनी माव आणि ही तिचे पिल्ली छोटी छोटी, जस्ट 14 डेजचे ते. अरे हा माहिती आहे, तुझीच पिल्ले आहेत, तुझीच पिल्ले आहेत. ती गोंडस एकदम मस्त झोपले आणि फिरते, ज्या गावभर फिरते नुसती. तिकडे नको जाऊ, तिकडे डेकोरेशन चालू आहे, तिकडे नको जाऊ. सगळ्यात मुश्किल काम करतो जगातलं सेलोटेप काढणं, आणि त्यांनी केलेलं आहे. असं गोल गोल दोनदा तरी बांधलं नको, एकदा बाद झालं, एवढं काय नाही होणार झालं. किती जण आहे तुम्ही? 5 जण आहे तुम्ही. कुठे घ्यायचं बरोबर आहे तुमचं. मम्मी काहीतरी आयडिया दे, आयडिया दे, आयडिया तरी पण आयडिया दे गा. माणसं खूप आहेत, आयडिया दे. असं आहे का? ठीक आहे. हा जो बसायचा जो आहे ना, एक तर ऑरेंज टाका नाही तर रेड टाका, छान वाटेल. तुम्हाला काय म्हणायचं? डार्क चांगला वाटेल. रेड नाही आपल्याला. वरचा जो पोर्शन आहे टेबलवरचा, मग हा पाहिजे तुम्ही खाली टाका, त्याच्यावर रेड किंवा ऑरेंज टाका असं म्हणणं. तर क्रिएटिव्ह माइंड, खरं तर आमचा वेगळा प्लॅन होता. पप्पांच्या क्रिएटिव्ह माइंडनं त्यांनीच डेकोरेशन केलंय सगळं. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं कसं कसं काय काय करायचं प्रॉपर, त्यामुळे एवढं केलंय. हे आम्ही आत्ता डेकोरेशन म्हणजे आमच्या ह्यानी केलंय. तुम्ही लहानपणी काय डेकोरेशन करायचं? आम्ही आमच्या आजोबापासूनची परंपरा आहे आपल्या गणपतीची, ती आम्हाला पण माहिती नाही आतापर्यंत कधीपासून बसवत आलेले आहेत ते. तर तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवते. आमच्या वडिलांच्या पिढी, परत आमची पिढी, आणि आता ती 4थी पिढी म्हणता येईल आम्ही पाहिलेल्यापासून.
तर त्याच्यामध्ये पहिलं डेकोरेशन तर साधच असायचं, जे घरी भेटेल ते लावायचं, शेतात भेटेल ते फुलं आणायचो किंवा कुरडू किंवा असे फुलं रानातली वगैरे अशी लावून डेकोरेशन असायचं आणि साड्या जोडलेल्या असायच्या जास्तीत जास्त. आपण त्यामध्ये बरंच पडदे लावायला लागलो आणि आता तर काय वेगवेगळे डिझाईन आता हे सगळं आपल्याला पाहिजे तशी. आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार, जेणेकरून बाप्पा आपल्याला जोपर्यंत आशीर्वाद आणि चांगलं सुखात आनंदात ठेवतो तोपर्यंत. फायनली आपलं हे दाखव ना, लाव ना. हे बघा झाकझुकचं असं लोक झाकझुक नाही रे, झापूक झुपूक. तिकडं 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 इकडे बघ, इकडे तिकडे तिकडे आणि थम्सअप कर, थम्सअप कर. हो इकडे 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 बघ, इकडे बघ. इकडे इकडे ठीक आहे. इथे बसता. मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. हे बघा गाईस, फायनली गणपती बाप्पाला आणायला निघालोय आम्ही सगळे. हे बघा, येस खरं. हे बघा, बाय 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 बाय, रामा घरी आणतो आम्ही बाप्पाला. काय म्हणे आता आम्ही निघालो गणपती बाप्पाला आणायला आणि बिकॉज आम्हाला गाडीत बसायला जागा भेटली नाही, त्यामुळे आम्हाला आता टू जावं लागतं. बॅट येतच नाही आम्हाला गाडी. मूर्ती मित्रांनो, हा एक त्रिशूळ आहे गणपतीच्या हातातला. त्या हातात आपण घरी घरी लावूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लिटरली गुजबम्स वाली फिलिंग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता गणपती बाप्पाला गाडीत ठेवलंय, म्हणजे आम्ही तिघे बसलोय गाडीत आणि दोघे हार वगैरे आणायला गेलेत. आणि सगळीकडे बघा आज जल्लोष आहे. सगळे आज सगळ्यांच्या घरी आज गणपतीची स्थापना होती. आज इथे देखील एक छोटा गणपती आपला. खरंच खूप खूप असा एक आनंदाचा दिवस आहे आज. मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा परफेक्ट. आता थोडा परफेक्ट आला. एक काम कर ना, मूर्ती उचल ना मला घेते.
ओ भाई क्या ये क्या था. सो फायनली आपले पप्पा विराजमान झालेले आहे. आम्हाला हे करायचंय अजून, हे वरती राहिलं त्रिशूळ, याचं थोडं काम करून ना थोडं खाली गेल तर मस्त आहे एकदम. डेकोरेशन कसं झालंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. गाईज आपलं अजून डेकोरेशन पूर्ण झालं नाही. अजून आपल्याला इथे ते तुम्ही सांगितलं सकाळी कटआउट्स आहेत ते आणि परत ते स्टोन्स वगैरे ते श्रीराम वगैरे ते अजून इथे मांडायचे असे इथून असे अजून डेकोरेशन बाकी आहे. ते आता मी दुपारी करू कारण लेट झालेलं ऑलमोस्ट. आता किती वाजले 2:18 झालेत. आता 2 वाजता मी गणपतीचं हे केलं. हो लेट झालेला म्हणून, नाहीतर आम्ही सकाळीच केलं असं डेकोरेशन. आणि सकाळी लेट पोहोचलो गावाला त्यामुळे थोडा डेकोरेशनसाठी पण लेट झाला. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:42 झालेत आणि जे कटआउटचं काम बाकी होतं ते आता मी करायला घेतलंय. हे वाले जे कटआउट्स आम्ही आणलेले ते असे लावणारे. एक्झाम्पल एक असं आणि इथे गणपती इथे पुढे ठेवणारे ते असं पुढे एक. आणि तिथे हा राम मंदिर, अशी वानर सेना, ही सगळी वानर सेना आम्ही इथे हे केले. श्री रामाला घेऊन अयोध्येत परत जाणारे असं मंदिर आपलं. असा प्लॅन आहे, क्रिएटिव्ह प्लॅन, खूप क्रेझी आहे मस्त. तर ते जे पूर्ण झालं ना तर तुम्हाला दाखवतो. एकदम भारी आहे, काहीतरी वेगळं हवं आहे काही. दाखव. ही एक आहे पूर्ण झालं, खूप भारी दिसणार आहे. तर मी आता डायरेक्ट पूर्ण झालं दाखवतो ते कसं असेल ते. या तर फायनली आपला डेकोरेशन पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आणि हे बघा इथे राम मंदिर, इकडे वानरसेना, हनुमान वगैरे, आणि इकडून रामाची हे पालखी निघाली इकडे अयोध्येकडे, असं देखावा केलेला आहे. खूप छान असं. अजून फक्त इथं दगड मांडूयात आपण, कारण ते इथे दगड मांडलं तर मग झालं मग पूर्ण देखावा.